नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजची आपली स्पेशल रेसिपी आहे, मदर्स डे स्पेशल आहे आणि हा केक माझ्या मुलानं बनवलेला आहे। तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण केकला सुरुवात केलेली आहे। तर आपण एक कुकर, त्याच्यामध्ये अर्धी वाटी ते पाऊण वाटी आपण मीठ घातलेलं आहे आणि त्याच्या झाकणाची शिट्टी आणि वायसर काढून ठेवलेलं आहे। आता आपण एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, नंतर घातले 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा आपण जवळपास सोडा घेतलेला आहे खायचा। तर आता हे सर्व आपण त्या भांड्यामध्ये चाळून घेणार आहे। म्हणजे चाळून घेतल्यानंतर हे सोडा आणि बेकिंग पावडर जे आहे ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतं। आता आपण ते बाजूला ठेवलेलं आहे। नंतर घेतलेलं आहे आपण एक बाउल, त्यामध्ये घेतलेलं आहे आपण अर्धी वाटी तूप आणि पाऊण वाटी पिठी साखर। त्यामध्ये आपण आता घातलेलं आहे थोडंसं व्हॅनिला एसेन्स आणि आता हे सर्व आपण व्हिस्करच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर हे पहा, या पद्धतीने 6 ते 7 मिनिटांपर्यंत आपण हे मिक्स करून घेणार आहे। आता ही रेसिपी आहे कालची आणि मला काल अपलोड करता नाही आली, तर मी आज अपलोड केलेली आहे। केकची रेसिपी मुलाने बनवलेला असल्यामुळे तुम्ही प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत 2 चमचे कोको पावडर। कोको पावडर ऑप्शनल आहे, पण केकचा फ्लेवर पूर्णपणे चेंज होतो कोको पावडर घातल्यामुळे। अजिबात असं वाटणार नाही की आपण हा केक गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे। तर आता आपण ही कोको पावडर घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आणि खरंच केक इतका स्पंजी झाला होता ना, आणि टेस्ट तर बिलकुलच असं वाटला नाही की आपण हा घरी बनवला आहे किंवा गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मगाशी आपण गाळून घेतलेलं जे गव्हाचं पीठ आहे तर ते घातलेलं आहे। आता आपल्याला व्हिस्करच्या सहाय्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपण आता साईडला अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। दूध आपण याच्यामध्ये आवश्यकतेनुसार घालणार आहोत, थोडंसं करत घालायचं आहे, म्हणजे आपलं बॅटर जे आहे ना ते जास्त पातळ होणार नाही। तर गरजेनुसार आपण हे थोडंसं दूध घालून हे बॅटर तयार करून घेत आहे। आता सध्या जास्त घट्ट वाटत आहे, पण आणखीन दूध घालणार आहे। तर हे पहा, आता बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते मी। तर अर्धी वाटीच्या थोडंसं जास्त दूध आपण याच्यामध्ये घातलेलं आहे आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिहून देते। तर हे पहा, आपण जेव्हा ते वरून असं सोडलं का त्याच्याबरोबर अशा घड्या पडल्या पाहिजेत, असं बॅटर तयार करायचं आहे। आता आपण केकचं बॅटर घालण्यासाठी कुकरच्या डब्याला अगोदर तूप लावून घेतलेलं आहे, नंतर बटर पेपर घातलेला आहे आणि वरतून पण आपण तुपाने परत ग्रीस केलेलं आहे। तर ते व्हिडिओमध्ये दिसले नाही, व्हिडिओ बंद पडला होता। आता हे आपलं बॅटर तयार झालं की खूप फास्ट आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये घालून किंवा आपल्या केकच्या टीनमध्ये घालून पटकन कुकरमध्ये ठेवायचे। ही प्रोसेस थोडी फास्टच केली ना तरच आपला केक जो आहे ना व्यवस्थित स्पंजी बनतो। आता आपण थोडंसं टॅप करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जी हवा गेलेली असेल तर ती बाहेर पडण्यासाठी। आता वरतून आपण डेकोरेशनसाठी थोडेसे काजूचे काप जे आहेत ना तर ते घालणार आहे। तर हा केक पूर्ण मुलाने बनवलेला आहे आणि खरंच खूपच छान झाला होता। टेस्टला म्हणाल तर बिलकुलच ओळखायला येणार नाही अशी टेस्ट झाली होती। तर या पद्धतीने आता आपण थोडंसं काजूनी वरतून डेकोरेशन केलेलं आहे आणि पूर्णपणे एगलेस आहे हा केक। आपण बिलकुल अंड्याचा वगैरे वापर केलेला नाही केकमध्ये। आता हा डब्बा आपण कुकरमध्ये ठेवलेला आहे आणि आता आपण कुकरचं झाकण ठेवून जवळपास आता अगोदर 30 मिनिटांसाठी आपण एकदम लोपेक्षा थोडंसं जास्त गॅसवर असंच आपण कुकर ठेवणार आहे। तर आता आपण 30 मिनिटानंतर आपण आता हा केक चेक करून पाहिलेला आहे, व्यवस्थित बेक झाला आहे की नाही। तर 30 मिनिटांमध्ये आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे। आता आपण कुकरच्या बाहेर बाजूला काढून घेऊया। केकच्या कडा बघा किती मोकळ्या झालेल्या आहेत, म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे। एकदम परफेक्ट जाळीदार केक बनला होता। तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की केक ट्राय करा।
हे पहा, अशा पद्धतीने आपला केक खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित निघलेला आहे आणि एकदम स्पंजी झाला होता आणि एकदमच खायलासुद्धा टेस्टी झाला होता. तर हे पहा, एकदम स्पंजी झालेला आहे. हे पहा, बेक करतानाचा माझ्या मुलाचा व्हिडिओ आणि पूर्ण केक त्यानं बनवलेला आहे आणि खरंच खूप छान केक बनवला होता. तर केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलला तुम्ही आणखीनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर हे पहा, अशा पद्धतीने आम्ही केक कट करून मदर्स डे सेलिब्रेट केला. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि भेटूया आपण आता अशाच नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.